नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. लाडक्या बहिणी वारंवार आपल्या चॅनलवरती विचारत आहेत, जून जुलैचे हप्ते आम्हाला कधी मिळणार, हप्ते आलेले नाही आहेत किंवा येणारा हप्ता कधी मिळणार आहे. तर या संदर्भात आपण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर सगळ्यात प्रथम म्हणजे जो येणारा हप्ता आहे तो कोणाकोणाला मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही आहे, तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला आहे, जुलैचा हप्ता आलेला आहे, तर अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्टचा जो हप्ता आहे तो साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारच आहे. पण याचबरोबर अजून काही महिला आहेत, 26 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर यांचं काय होणार आहे, तर यामध्ये आपण माहिती घेतली असता तर सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. तर यामध्ये पहिली प्रोसेस आहे लाडक्या बहिणीची कागदपत्र पडताळणीची, फिजिकल व्हेरिफिकेशन. तर ही प्रोसेस झालेली आहे, परंतु अजून आपल्याला या संदर्भात माहिती समोर येते. तर बहुतेक काही जिल्हे आहेत तर या ठिकाणी अजून अंगणवाडी सेविका कागदपत्र पडताळणीसाठी पोहोचलेल्याच नाही आहेत, त्यामुळे त्यांची कागदपत्र पडताळणी अपुरीच राहणार आहे. त्यामुळे याचबरोबर मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत तर यांची कागदपत्र पडताळणी प्रॉपर होणार आहे, सूक्ष्म रीतीने होणार आहे. त्यामुळे याच्यातील लाडक्या बहिणीच्या पात्र ठरतील त्यांना पुढील हप्ते आणि मागील महिन्याचे हप्ते मिळणारच आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सध्या ज्या लाभार्थी आहेत, ज्या अपात्र 26 लाख ज्या लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत यांची कागदपत्रे पडताळणी सुरू आहे आणि याच्यातील पात्र लाडक्या बहिणी यांचं नाव ऑनबोर्डवरती होणारच आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता वितरित केला जाणार आहे तर याच्यामध्ये या 26 लाख ज्या लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत याच्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणीपैकी ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरतील अशांचा लाभ त्यांना मिळणार आहे. पण सध्या तरी ऑगस्ट महिन्याचे हप्ते वितरण ज्यावेळी होईल त्यामध्ये येण्याची शक्यता कमी आहे, कारण का अजून लाडक्या बहिणींची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अपात्र लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि साधारणतः संपूर्ण सप्टेंबर महिना देखील या कागदपत्र पडताळणीसाठी लागू शकतो. आणि हेच महत्त्वाचं कारण आहे, कारण का अजून पात्र झालेल्या लाडक्या बहिणींचं नाव ऑनबोर्डवरती आलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी ज्यांना जून जुलैचे हप्ते आलेले आहेत त्यांना पुढचे हप्ते येणारच आहेत. परंतु या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या लाडक्या बहिणीचं नाव ऑनबोर्डवरती होईल त्यांना जून जुलै आणि ऑगस्टचे हप्ते येतील. परंतु तुर्तास सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील आकडेवारी लक्षात घेता सध्या अपात्र ज्या बहिणी ठरलेल्या आहेत त्यातील पात्र ज्या लाडक्या बहिणी ठरतील त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी पुढे वितरित होईल त्यावेळीच इतर सर्व हप्ते वितरित होण्याची शक्यता आहे. तर साधारणतः शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी असल्यामुळे या 2 दिवसांमध्ये GR आले नाही आहे. आता याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला शासकीय मान्यता देणारा GR याच आठवड्यामध्ये 100% प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे लगेचच हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा त्यांचं ट्विटरचं पेज असेल यावरती घोषणा करतील आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ वितरित केला जाणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांना नक्कीच समजली असेल तर ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.